आपण खालच्या रानातून वरच्या रानात आलो. बाकी आपण तिथं पेरू घेतला. आता इथं यांची काहीतरी शर्यत लागली, वरचं नारळ काढायचंय. काय तुमची शर्यत काय? शर्यत अशी आहे, तो याच्या हिमतींवरती चढ राहिला, त्याच्या मर्जीन चढ राहिला. ते म्हणला मी पडलो तर माझ्या मर्जीन पडन, आम्ही काय याला जिम्मेदार अरे तर भाई कट कर दे ना. चढा तू म्हण ना त्या तोंडाने मी मर्जीन चढ नाराज मग म्हणून सांगतो नाही रे आंधी म्हण ना मी मर्जीन चढतो. मग नाराज नाही काढायचं. अरे तस नाही रे, म्हणजे बाकी वरती नारळ आहेत. मी जर पडलो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की आता मी चाललोय वर. जर काही झालं तर तुम्ही बघू शकता, याला घेऊन येऊ शकता. म्हणजे आम्ही जिम्मेदार नाही. आईचा बैल बैल काहीतरी म्हण ना. एक नंबर तुम्ही 3 वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त वाळ्याला काढलं काढा दे. फक्त खाली नका हो तुम्ही. वरच्या फांट्याला धर रे, तो फांटा येऊन खाली त्याच्या वरच्या फांट्याला धर. हे काढले घरी काढले बाबो काढले चढला भो तो. ते खाली सुने पाया खालचं आलं सण. आता काय करतो सुने आहे पडशील खाली बरं का. पाठवते पण कॅच दे फक्त. अरे वर घे ना वरडून ते. अरे पोरा बरोबर तुटत माणसाच्या जन्माला आलास तू भाऊ. अरे एखादं वाढणार जरी गेला असतं का वर, म्हणा वाढणार तर तुझ्यात काही फरक नाही. हा ए यार ते बाजूला होय. काढलं ते काढलं इकडे 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 काढलं इकडे फांट्याला धर ना. बाबू कठीण आहे भैया. होय खाली आहे बरं का. त्याला धरा, नारळ जसं धरले तसं त्याला धरा. होय मला वाटतं तूच खाली आला काय बाबू. हा मित्रांनो काय कस काढायचं. चावी आहे का? चल केस करा काढून पडला बिडला तर का. हा खाली होय होय काढलं त्याने अजून एक आईला रे बाबू. या खाली आता खतरनाक हा भाई. अजून एखादा असलं पाहिजे. नाही ना ती गड पडत नाही. होय आता तू येशील बरं खाली. होय हळूच तरच काढ गाड्याच ना तोडू. बाकी इथं किती मोठं नारळ आहे ते पाहू दे. एवढं मोठं नारळ आहे, माझ्या हातात पण बसत नाही. पांटा पडा ना सुने, पांट्या पडन. चढला गडी पडन ना पण गडी आता चढला वर. अरे भीती वाटली तुला वर नको जाऊ. भावा तू खातोस माकडावानी, दिसतोस लाकडावानी. तो गडी चढलाय वरती. बाकी हे दोन आणि इकडे राहिले हे दोन. आता तो खाली येऊ राहिलाय. कसा आहे तो खाली रे बाबू. यांनी पाणी काढलं हनुमानजी की गद. होय हळूच हळूच्यावर काय भाई. सुने इकडला दाव्या आता इकडल्या फांट्याला धरते वरच्या इकडले जे मजबूत. हा ये हळूहळू ये भाऊ. इकडला फांटावड नाही एवढं नारळाचा गड येऊ. मी हाय तुला धरायला. वाळ्याला येऊ इकडं पाया पासला देऊ वड खाली. कंटेंट आपलं कंटेंट नाही गेलं पाहिजे. फक्त ओय ओय आईला ओय कार्यक्रम झाला होता. जबर हा जबर भाई. कसं घेतलं अक्षता मी डोक्यात काढलं. मी घेतले काय पहिल्यासाठी कोणतं काढलं होतं माझ्याकडे भाई. बाबू भाई सॅल्यूट तुला. धन्यवाद भाऊ. मंडळ आभार रे. एवढं गाड्यानी चढला वरती आणि 4 नारळ काढले आणि गडी बिना पडता खाली आलाय म्हणजे विशेष आहे भाऊ. आता आम्ही भेटू तुम्हाला खाल्ल्यानंतर नाही पिल्यानंतर. अरे बाबा चाकू. आपण इथं याला चावीनी धाव पाडलंय. तो त्यांनी नारळ संपवलं पण याच्या नारळाला काय अजून धाव पडलं नाही. बाकी जंगली रावण
अरे अक्षय भाऊ झालं का? 3 ढेकर आले भाऊ. अक्षय भाऊ ओ अरे खरंच लय काय होतंय? नाही ना 3 ढेकर आले. अक्षय भाऊला अजून एक ढेकर नाही. अरे कारण अक्षय भाऊला पाणीच लागा ना बोरला. आता मी बाकी आपण आपलं संपवू. संप- हे आता काडी ठोकू राहिले भाऊ. तुरीचं बुडूक असतंय ते ठोकू राहिले. आता तुम्हाला दाखवतो. सगळे नारळ पाणी पिलेत फक्त हाच राहिलाय. सगळे नारळ पाणी नाही पिले, सगळे पोरं पाणी पिले. रामलाय ते. त्याला पाणीच लागा ना इकडं. अये. हा रे. गडीने आता दुसरी काठी काढली ती मोडली भाऊ त्यात घालून. लागलं पाणी लागलं. ए थांब आता दाखवून दे थांब ना त्याच्यात थांबाय सुनील आलाय. किती अरे काय केलं तुम्ही? अरे यार काय केलंय सुने? होय घातलं आलं पाणी आलं पाणी लागलं. पाणी असणार 100% पाणी असणार बाजूला. यांचा पोपट झालेला आहे. यांचं नारळ सगळ्यात मोठं होतं. मला तर वाटतं सगळ्यात मोठं होतं. बाकी त्याच्यात एवढंसं निघलं. यांच्या नशिबात पाणी नव्हतं आणि खोबरं नव्हतं. महाराज हो महाराज आपण इथे जेवायला नाही आलो. बाकी चला जाऊ. घरून आपल्याला फोन अरे घरून फोन येतात ना. चल ना घरून आपल्याला 2दा-3दा फोन आलेत. तर मगाशी म्हणजे आपण जेव्हा शेतात होतो तेव्हा आपल्याला फोन येत होते घरनं की ते फोन का येत होते तर पाहुणे होते. त्या पाहुण्यांना सोडायला जायचं होतं आणि आपण ती छोटी कार अल्टो ती घेऊन गेलो होतो. बाकी ती आपण घेऊन आलोत जेवण वगैरे केलं आणि आत्ता आपण व्हिडिओ काढतो. कारण कामामुळे एवढं म्हणजे व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही. तरी पण आपण काढला व्हिडिओ. बाकी आता आपण झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या व्हिडिओवरती. जय शंभू नारायण.